नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की पूर्णा आजींचा वाढदिवस अगदी 2-3 दिवसांवरती येऊन ठेपलेला असतो। घरातल्या सगळ्याच सदस्यांना पूर्णा आजींचा वाढदिवस हा अगदी व्यवस्थित लक्षात असतो, पण कोणीच मुद्दामून पूर्णा आजींसमोर त्यांच्या वाढदिवसाचा उल्लेख करत नसतो, कारण सगळ्यांनाच पूर्णा आजीसाठी काहीतरी सरप्राईज पार्टी प्लॅन करायची असते। पण आता इथे पूर्णा आजीला वाटत असतं की सगळे सुभेदार कुटुंबीय माझा वाढदिवस विसरले, कोणाच्याही लक्षात माझा वाढदिवसच नाही आहे। आता खरं तर पूर्णा आजीला तिच्या वाढदिवसाची सगळ्यांना आठवण करून द्यायची असते, कारण तिला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी गोड खायला मिळेल अशी तिला आशा वाटत असते। मग आता लगेचच पूर्णा आजी ही मुद्दामून म्हणायला लागते, परवा काय तारीख आहे? माझ्या लक्षात नाही आहे, मी कॅलेंडर बघत नाही ना हल्ली। त्याबरोबर लगेचच आता विमल म्हणते, परवा ना, परवा पूर्णा आजी बुधवार आहे आणि 5 तारीख आहे। त्याबरोबर लगेचच पूर्णा आजी म्हणते, हो का, 5 तारीख आहे का, बरं ठीक आहे। काय आहे बरं 5 तारखेला मग? त्याबरोबर लगेचच आता इथे अर्जुन म्हणतो, ओ माय गॉड पूर्णा आजी, थँक्यू सो मच, तू आठवण करून दिलीस। त्यावर लगेचच इकडे पूर्णा आजी म्हणत असते, असू दे रे बाळा, कामाच्या गडबडीत होऊन जातं, कधीतरी विसरतं माणूस। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अगं नाही, पण एवढी मोठी गोष्ट विसरणं योग्य नाही आहे ना। 1 मिनटं, मी ना ताबडतोब चैतन्याला कॉल करून झापतो, त्याने मला आठवण कशी करून नाही दिली। त्याबरोबर लगेचच पूर्णा आजी म्हणते, या गोष्टीची आठवण तुला चैतन्याने करून द्यायला हवी, तुझ्या लक्षात नको राहायला। त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो, हो पूर्णा आजी, अगं त्याच्यासाठीच तर काम करतो ना तो माझ्याकडे। मग 1 मिनटं थांब तू जरा, मी त्याच्याशी बोलतोस। आणि मग आता लगेचच अर्जुन हा चैतन्याला फोन करतो आणि नाटक करायला लागतो, चैतन्य, अरे मेहता केसची हिअरिंग आहे ना 5 तारखेला, तू मला आठवण नाही केलीस। आणि एवढं बोलून आता तो फोन कट करतो। चैतन्य समोरून बोलत असतो, अर्जुन काय बोलतोयस, कुठली इयरिंग, काय, काहीच नाही आहे 5 तारखेला। अर्जुन म्हणतो, ठीक आहे, भेटूया नंतर, बोलू भेटून, आणि तो फोन कट करून देतो। तर लगेचच अश्विन म्हणायला लागतो, अरे हो दादा, अरे तुझ्या हिअरिंगचं मध्ये कुठून आणलंस? पूर्णा आजी थँक्यू सो मच। त्याबरोबर लगेचच पूर्णा आजीला वाटतं, आता अश्विनच्या लक्षात तरी आपला वाढदिवस आहे। पूर्णा आजी अश्विनला म्हणायला लागते, असू दे रे बाळा, बघ अर्जुन, त्या राग बघ तू। त्याबरोबर अश्विन म्हणायला लागतो, मग नाहीतर काय, इथे लोकांच्या जीवापेक्षा याला लोकांची प्रॉपर्टी महत्त्वाची। त्याबरोबर लगेच पूर्णा आजी म्हणते, म्हणजे? त्यावर आता अश्विन सांगत असतो की अगं 5 तारखेला माझ्या एका पेशंटची सर्जरी आहे, मी त्याची केस गेले 15-20 दिवस झाले व्यवस्थित स्टडी करतो आहे, आणि त्याची ज्या दिवशी त्याचं जेव्हा सर्जरी आहे तेव्हा मला तिथे सिनियर डॉक्टर म्हणून लवकर प्रेझेंट राहायचं आहे। आता यामध्ये लोकांमध्ये चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी प्रिया आलेली असते। आता प्रिया मनातच म्हणत आलेली असते की काही म्हातारडी का सगळ्यांना उगाच प्रश्न विचारून त्रास देते। तर इथे पूर्णा आजीने आता प्रियालाही विचारलेलं असतो की तुझ्या लक्षात आहे का 5 तारखेला काय आहे? त्याबरोबर प्रिया म्हणते, हो आहे ना, अगं पूर्णा आजी, काय आहे ना, माझी स्पाची अपॉइंटमेंट आहे, म्हणजे मसाजसुद्धा करून घेणार आहे मी, फेशियल, पेडिक्युअर, मॅनिक्युअर, त्याचबरोबर नेल्सचं आर्टसुद्धा बघेन, नेल आर्ट करून घेईन, नाही तर मग वेळ नाही मिळाला तर मग जाऊ देत। आता प्रियाने सुद्धा काहीतरी बकवास उत्तर दिलेलं असतं। आता अर्थात बाकीचे सगळे सदस्य खोटं बोलत असतात, पण प्रियाच्या मात्र खरोखरच पूर्णा आजीचा वाढदिवस लक्षात नसतो। प्रिया खरोखरच जे तिच्या मनात असतं ते खरं बोललेली असते। आता मात्र इथे पूर्णा आजीला खूप जास्त राग आलेला असतो। पूर्णा आजी म्हणत असते, अरे मी तुमच्या पर्सनल कामांबद्दल नाही बोलत आहे, 5 तारखेला दुसरं काय आहे का, बघा ना आठवून नीट। त्याबरोबर लगेचच सायली म्हणते, आठवलं पूर्णा आजी, बरोबर बोलताय तुम्ही, ह्या सगळ्यांना ना फक्त आपापल्या कामांचं पडलेलं असतं, घरातलं यांना कधी काही पडतच नाही। त्याबरोबर लगेचच पूर्णा आजी म्हणते, हो अगदी योग्य बोलतेस तू सायली, शेवटी घरातल्या सगळ्या गोष्टी तुझ्याच लक्षात असतात, सांग बरं 5 तारखेला काय आहे? त्यावर सायली म्हणते, अहो 5 तारखेला म्हणजे परवा घरातलं वाण सामान आणायचं आहे मला दर महिन्याचं, आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडरसुद्धा बुक करायचं आहे। येत्या 5 तारखेला आपल्या गॅसला पूर्ण 1 महिना व्हायला 3 दिवस बाकी राहतील ना, मग 3 दिवसांनी जर गॅस संपला तर किती प्रॉब्लेम होईल। आता खरं तर सायलीने खूप बकवास कारण दिलेलं असतं, गॅस वगैरे काही संपणार नसतो, आणि जरी ते तसलं काही होणार असतं तरीसुद्धा सायलीने ही गोष्ट पूर्णा आजींना सांगण्याची काही गरज नव्हती।
पूर्णाजी म्हणतात, शाबास, म्हणजे तुमच्या लक्षात गॅस संपणार आहे ते आहे. तन्वी, तुझी स्पाची काय ती अपॉइंटमेंट आहे ते लक्षात आहे. अश्विन, तुला तुझ्या पेशंटचं ऑपरेशन लक्षात आहे. अर्जुन, तुला तर तुझी केस महत्त्वाची आहे. पण तुम्हाला कोणालाच स्वतःची आई आणि आजी महत्त्वाची नाही आहे का रे? त्याबरोबर लगेचच आता सगळेजण एकमेकाकडे बघतात आणि हसायला लागतात. पण कोणीच पूर्णाजींना दाखवत नसतं. प्रताप म्हणतो, अगं पूर्णाई, का उगाच चिडतेस तू मुलांवर? काय झालं एवढं, काय महत्त्वाचं 5 तारखेला? त्याबरोबर पूर्णाजी पटकन सांगते, माझा वाढदिवस. त्याबरोबर सगळेजण जोराने हसतात आणि पूर्णाजीला सांगतात, आमच्या सगळ्यांच्या लक्षात होतं पूर्णाई. त्याबरोबर लगेचच आता पूर्णाजी म्हणते, काय? त्यावर सायली सांगायला लागते की हो पूर्णाजी, आमच्या सगळ्यांच्या लक्षात होता तुमचा वाढदिवस. फक्त एवढंच आम्ही तुमच्यासमोर सांगत नव्हतो, कारण आम्हाला सगळ्यांनाच तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं. अश्विन म्हणायला लागतो, मे बी मी तुला गोड खाण्याची परवानगी दिली असती, पण आता जाऊ दे, आता काय उपयोग? आता तुझ्या लक्षात आहे ना तुझा वाढदिवस. आता तू थोडीच तुला गोड खायची परमिशन दिली तरी सरप्राईज होणार आहेस. जाऊ दे, परमिशन कॅन्सल. त्याबरोबर पूर्णाजी म्हणते, अरे नाही, असं नाही, लक्षात नाही आहे माझा वाढदिवस. असं नको रे करूस अश्विन. मला वाटलं होतं तुम्ही गोड खायला द्याल, म्हणूनच मी तुम्हाला आठवण करून देत होते ना. वाढदिवस माझा आहे, मग मी केक कापल्यावर पहिला केक कोण खाणार? त्याबरोबर लगेचच इकडे प्रिया म्हणायला लागते, अगं पूर्णाजी, मलासुद्धा तुझा वाढदिवस व्यवस्थित लक्षात होता. मी सुद्धा फक्त खोटं बोलत होते. स्पाची ट्रीटमेंट घ्यायची मला काय गरज आहे? अश्विन नेहमी म्हटलो, त्याची बायको जशी आहे तशी खूप सुंदर आहे. जर माझ्या नवऱ्यालाच गरज वाटत नाही मी सुंदर दिसण्याची, तर मग मला काय फरक पडतो? मी जशी आहे तशीच छान आहे. आता प्रिया ही मनातल्या मनात म्हणत असते की ह्या म्हातारडीच्या वाढदिवसाचं एवढं काय कौतुक, आणि ह्या सायलीला तर जरा जास्तच आहे. प्रत्येक गोष्टी तिला पुढे करण्याची सवय आहे ना. बघतेच म्हातारडीच्या वाढदिवसाला काय करते आणि कसं करते ते. नाही जर हिला चांगली अद्दल घडवली ना तर नाव सांगणार नाही तन्वी. त्याबरोबर इकडे आता सायली ही पूर्णाजींच्या वाढदिवसाच्या आदल्या संध्याकाळी म्हणजेच 4 तारखेच्या रात्रीत सगळ्यांची जेवणं वगैरे पूर्ण झाल्याच्या नंतर भांडी वगैरे घासून आता उद्या सकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली असते. म्हणजे तिने मिक्स व्हेज बनवण्यासाठी ज्या काही भाज्या वगैरे लागणार असतात त्या सगळ्या सोलून व्यवस्थित साफ करून ठेवलेले असतात. त्याचबरोबर तिने जे काही उद्या लागणार आहे साहित्य, म्हणजेच पूर्णाजींना ओवाळण्यासाठी पंचारती वगैरे, ते सगळंसुद्धा काढून ठेवलेलं असतं. त्याचबरोबर आता तिला मटर पनीर बनवायचं असतो, त्यासाठी जे साहित्य लागणार असतं तिने ते सगळंसुद्धा तयार करून ठेवलेलं असतं. श्रीखंड बनवण्यासाठी जो मक्का लागणार असतो तो सुद्धा आदल्या रात्रीच तयार करून ठेवलेला असतो. म्हणजे उद्या फक्त फटाफट रवी फिरवायचा, काजू बदाम ड्रायफ्रूट टाकायचे आणि मस्त श्रीखंड तयार, असा विचार तिचा सुरू झालेला असतो. सगळी उद्याची तयारी करून झाल्याच्या नंतर आता सायली विचार करते, महत्त्वाचं काम राहीलच. प्रतिमा आत्यांना कुठे कळवलं आहे घरी यायचं आहे ते? पण आता खूप रात्र झाली आहे. आता फोन करू की सकाळी करू? नाही, नको. जर सकाळी फोन करायची वाट बघत राहिले तर मग रविराज काकांचं अचानक काही काम आलं तर ते निघून जातील सकाळी. त्याआधीच मी प्रतिमा आत्याला फोन करते, म्हणजे जरी उद्या काही काम महत्त्वाचं असलं तरी रविराज काकासुद्धा घरीच थांबतील. मग सायली प्रतिमा आत्याला कॉल करते आणि उद्या पूर्णाजींचा वाढदिवस आहे तर तुम्ही घरीच याल ना प्रतिमा आत्या, असं विचारते. आता प्रतिमा आत्या तिला सांगत असते की अगं माझ्याही लक्षात होताच पूर्णाजींचा वाढदिवस आणि मी उद्या त्यांना सरप्राईज देण्यासाठी येणारच होते. त्यावर सायली म्हणते, सॉरी प्रतिमा आत्या, मला वाटलं कदाचित तुमच्या लक्षात राहिलं नसेल म्हणून मी तुम्हाला फोन केला. त्याबरोबर प्रतिमा म्हणते, नाही काही हरकत नाही. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन जाऊन झोपून घेतात. सकाळ सायली उठते, मस्त आंघोळ वगैरे करते, फ्रेश होते आणि आता घाईघाईत ती किचनमध्ये येत असते. किचनमध्ये येताना ती खाली बघत नाही आणि चुकून तिच्या पायाला काचा लागतात. सायलीच्या पायातून रक्त यायला लागतं आणि जोरात ती ओरडते, आई ग आ. आता सायलीचा आवाज ऐकून वरती असलेला अर्जुन खाली येतो. आता अर्जुनसुद्धा लवकर उठलेला असतो, कारण पूर्णाजीचा वाढदिवस असतो आणि ते लोक सेलिब्रेशन दुपारी करणार असतात. त्यामुळे घरात थोडीफार डेकोरेशनची तयारी करायची असते. सायलीच्या ओरडण्यामुळे अर्जुन पटकन खाली येतो आणि बायको काय झालं असं विचारतो. सायली पाय पकडून उभी असते. अर्जुन अलगद तिला घेऊन येतो आणि सोफ्यावरती बसवतो आणि मग आता अर्जुन हा तिच्या पायाला जी काच लागली आहे ती बघतो आणि तो काढत असतो. सायली म्हणते की दुखतंय हो मला, नको. त्यावर अर्जुन म्हणतो, दुखतोय मग काढणार नाही आहेस का बायको? आणि मग अलगद अर्जुन पटकन ती काच काढतो. पण ब्लडिंग व्हायचं काही थांबलेलं नसतं. मग आता अर्जुन हा सायलीला म्हणतो, तू थांब इथेच, मी वरून जाऊन अँटीसेप्टिक घेऊन येतो. सायली म्हणते, नाही नको, मी सुद्धा येते. आणि मग अर्जुन हा सायलीला पकडत वरती घेऊन येतो आणि मग आता तो तिच्या पायाला व्यवस्थित अँटीसेप्टिकने क्लीन करून घेतो आणि त्यानंतर ड्रेसिंग करत असतो. आता सायली सांगत असते की हवं एवढं काही नाही आहे, हे असं थोडंफार तर लागतच असतं घरात कामं करताना. अर्जुन तिला सांगत असतो की हो
थोडंफार किती काच घुसले कळतंय का तुला? आणि जर ते तसंच ठेवलं ना तर त्याच्यावरती पॉयझन होईल. थांब, मी करतोय ते करू देत मला. आणि मग आता अर्जुन हा ड्रेसिंग करतो आणि त्याच्यावरती आता तो सगळं व्यवस्थित करत असताना सायलीच्या पायावरती जी तुळशीपत्राची खून असते ते अर्जुनला दिसते. अर्जुन सायलीला विचारतो, बायको हे कसलं मार्क आहे? त्याबरोबर सायली म्हणते, बर्थ मार्क आहे ते माझं, लहानपणापासून माझ्या पायावर आहे. मधुभाऊ म्हणतात, मी सापडले ना त्यांना तेव्हापासून. त्याबरोबर आता अर्जुन म्हणतो, बर्थ मार्क आणि हे? त्यावर सायली म्हणते, हो बर्थ मार्क, जन्मखून. पण माझ्या जन्मखूनला बघून तुम्हाला एवढं टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे. अहो पहिल्यापासून आहे ते. बरं, मला खूप कामं आहेत, तुमच्याशी बोलण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा ना मी माझी कामं करेन, असं म्हणून सायली किचनमध्ये जाते. तर आता इथे अर्जुनला मात्र खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. एकच नाही, त्याच्या डोक्यात प्रश्नांचं वादळ उठलेलं असतं. कारण आता तुळशीपत्राची बर्थमार्क तर तन्वीची आहे, मग तीच बर्थमार्क सायलीची कशी असू शकते असा विचार आता अर्जुनच्या मनात यायला लागतो. तो विचार करतो की 2 व्यक्तींच्या पायावर एकसारखी बर्थमार्कसुद्धा असू शकते ना. पण मग पुन्हा त्याच्या मनात विचार होतो, इतकी एकसारखी आणि दोघींच्याही पायावर सेम बर्थमार्क, सेम ठिकाणी आणि दोघींच्याही उजव्याच पायावर, हे कसं शक्य आहे? मग आता अर्जुनला प्रश्न पडतो की नक्की खरी बर्थमार्क कोणाची आहे? सायलीची खरी बर्थमार्क आहे की तन्वीची? की तन्वी खोटं बोलते? आता अर्जुनच्या मनात बरेच प्रश्न येतात. अर्जुन विचार करतो की मी काय करू, कोणाशी बोलू या विषयावर. एक काम करतो, प्रतिमा आत्याबरोबर बोलतो. नाही नको, ऑलरेडी प्रतिमा आत्याची मेमरी परत येत नाही आहे, त्यात असं काहीतरी मी सांगितलं आणि तिला आणखीन जास्त कमी काही त्रास झाला तर महागात पडेल. एक काम करतो, सिनियर बरोबर बोलून घेतो. तो प्रॅक्टिकली या गोष्टीवर विचार करेल आणि आम्ही दोघं मिळून काहीतरी सोल्युशन काढू शकू. ग्रेट, मी सिनियर बरोबर बोलून घेतो. पण मग तो येईपर्यंत मला त्याची वाट बघावी लागेल. नाही नको, एवढे पेशन्स नाही आहेत माझ्यात, असा विचार करून अर्जुन आता रविराज काकांच्या फोनवरती फोन करतो. फोनची रिंग वाजत असते. इतक्यात अर्जुनच्या मनात येतं, नाही नको, आता जर मी यातलं काहीतरी सांगितलं तर मग मात्र पूर्णाजीचा वाढदिवस स्पॉईल होऊन जाईल, सगळ्याची खराबी होईल. त्यापेक्षा मी एक काम करतो, मी आता हे जे काही मला कळलं आहे ते सगळं सगळ्यांना सांगेन, पण आता नाही. पूर्णाजीचा वाढदिवस साजरा होऊन गेल्याच्या नंतर, सगळं सेलिब्रेशन होऊन गेल्याच्या नंतर काय खरं आणि काय खोटं ह्याचा उलगडा तर व्हायलाच पाहिजे. हे सगळं असं कसं काय आहे हा प्रश्न माझ्या मनातून तोवर जाणार नाही जोवर मला याचं उत्तर मिळत नाही. तर इकडे आता सायलीने सगळी छान स्वयंपाकाला सुरुवात केलेली असते आणि बघता बघता सकाळी 9:30-10 वाजेपर्यंत तिचा स्वयंपाक पूर्ण होत आलेला असतो. तर इकडे प्रिया मात्र आत्ता नुकतीच अंथरुणातनं उठलेली असते आणि आता प्रियाला वाटत असतं की येस, सायली काही काम करू शकलेली नसणार आहे, नक्कीच तिच्या पायाला काच टोचलेली असणार आहे. टोचलेली काय, चांगली घुसली असेल आणि आता ती वरती खोलीत रडत बसलेली असेल. आता मी स्वयंपाक कसा करू, कामं कशी करू? पण नाही, मी आदर्श सून आहे हे मला जर सिद्ध करायचं असेल तर मला काहीतरी केलंच पाहिजे. मी एक काम करते, हॉटेलमधून जेवण आधीच मागवून ठेवते आणि जेवणाच्या वेळेपर्यंत जेवण आलं की सगळ्यांना सांगते, मला स्वयंपाक बनवता जरी येत नसला तरीसुद्धा घरातल्यांच्या भुकेची मला काळजी आहे, म्हणून मी अगोदरच जेवण ऑर्डर करून ठेवलं होतं. मला माझ्या पूर्णाजीचा वाढदिवस खराब होऊ द्यायचा नव्हता. मला माहीत होतं ही सायली स्वयंपाक वगैरे बनवणार नाही आणि मुद्दामून वाढदिवसाची खराबी करण्याचा प्रयत्न करेल. आता प्रियाच्या प्लॅनप्रमाणे तिने वागायला सुरुवात केलेली असते. ती सगळ्यात अगोदर मटर पनीर, मिक्स व्हेज, त्याचबरोबर पुरी, श्रीखंड जे सायलीने बनवायचं ठरवलेलं असतं ते सगळं मागवून घेते. तर आता इथे सगळेजण खाली आलेले असतात. आता बर्थडे लेडी म्हणजेच पूर्णाजीसुद्धा खाली आलेली असते. आता छान पद्धतीने केक कटिंग वगैरे होतं. रविराज काका, प्रतिमा आत्यासुद्धा आलेले असतात आणि त्यांनीही येताना सायलीसाठी, पूर्णाजीसाठी छान गिफ्ट आणलेलं असतं. प्रतिमा आत्याने पूर्णाजीसाठी एक सुंदर साडी आणलेली असते. आता सायलीने सुद्धा पूर्णाजींसाठी एक साडी घेतलेली असते. दोघींच्याही साड्यांचे कलर सेम असतात. ही गोष्ट बघून सगळ्यांना जरा आश्चर्य वाटतं. त्यानंतर आता प्रिया मुद्दामूनच विषय काढते. सायली, अगं चल ना, आता जेवायला घेऊया, किती वेळ झाला, आता भुका लागल्यात. त्यावर सायली म्हणते, हो चालेल ना. आता प्रियाला वाटत असतं की जेवण काही तयार नसेल, पण आता सगळा स्वयंपाक तयार असतो. सायली लगेचच विमलला म्हणते, विमलताई घेऊया जेवणाचे ताटं खाली. त्याबरोबर लगेचच आता विमल म्हणते, हो चालेल ना. मग सायली आणि विमल दोघी मिळून पटापट सगळं जेवण खाली घेऊन येतात डायनिंग टेबलवरती.
आता सायलीने सगळा स्वयंपाक पूर्ण आजींच्या आवडीचा केलेला असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोडाचा पदार्थ सायलीने खीर बनवलेली असते, श्रीखंडही असतं. आता सायली सगळ्यांना जेवण वाढायला लागते. पूर्ण आजी म्हणते मला थोडी श्रीखंडाची चव करून बघू आणि खीरसुद्धा चाखायला दे. त्यावर लगेचच सायली म्हणते हां देते. त्याबरोबर लगेचच अश्विन म्हणतो नाही पूर्ण आजी नाही, हे बघ आज तुझा वाढदिवस आहे, उगाच मला तुला नाही म्हणायला लावू नकोस, जास्त नको गं खाऊस तू की तुला तुझ्याच वाढदिवसाच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. पूर्ण आजी म्हणते गप रे तू, मी तुझी आजी आहे. त्यावर अश्विन म्हणतो तेच सांगतोय, तू माझी आजी आहेस, मग तू ऐक ना माझं. त्याबरोबर लगेच आता अर्जुन म्हणायला लागतो पूर्ण आजी जर तो सांगतोय तुला तर ऐक ना प्लीज, नको खाऊस जास्त, तो तुझ्याच चांगल्यासाठी सांगतोय. मग सायली म्हणते काळजी करू नका, साखर मी खिरीमध्ये सुद्धा कमी टाकलेली आहे आणि पूर्ण आजींसाठी श्रीखंड मी बनवतानाच वेगळं काढून टाकलं होतं, त्यामध्ये साखर अगदी कमी आहे. आता हे ऐकून पूर्ण आजी नाराज होते. सायली म्हणते पूर्ण आजी काळजी करू नका, तुम्हाला जितकी साखर हवी असेल तितकी आहे. मग आता पूर्ण आजी खुश होते आणि मस्त श्रीखंड खीर सगळं खाते आणि त्याबरोबर सर्व जेवणसुद्धा जेवते आणि पूर्ण आजीला स्वयंपाक खूप आवडलेला असतो. आता सगळं छान सेलिब्रेशन वगैरे झालेलं असतं. मग अर्जुन आता रविराजला बाजूला घेतो आणि रविराजला आता तो सांगायला लागतो की सिनियर एक खूप मोठा गोंधळ झाला आहे. त्यावर आता रविराज काका म्हणतात काय झालं अर्जुन, स्पष्ट बोल. मग आता अर्जुन त्याला सांगायला लागतो की आज मी सायलीच्या पायावरती सेम तन्वीच्या पायावर जशी ते तुळशीपत्राची बर्थमार्क आहे तशीच बर्थमार्क पाहिली. त्याबरोबर लगेचच रविराज काका म्हणतात हे कसं शक्य आहे. त्यावर अर्जुन म्हणतो खरंच बोलतोय मी सिनियर, बघ ना तिच्या पायाला उजव्या पायाला लागलं आहे, त्याच्यामध्ये काच घुसली, मीच त्याची ड्रेसिंग केली आणि ड्रेसिंग करतानाच मी ही गोष्ट पाहिली होती. त्याबरोबर आता रविराज काकांनासुद्धा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की हे कसं शक्य आहे, तुळशीपत्राची खून तर फक्त आणि फक्त तन्वीच्या पायावर आहे. मग आता रविराज काका आणि अर्जुन ह्या दोघांनाही खरं कळलेलं असतं की आता प्रियाच्या पायावरती तुळशीपत्राची खून नाही आहे आणि ते दोघंही आता ही गोष्ट घरातल्या सगळ्यांना सांगून टाकतात की प्रियाच्या पायावर तुळशीपत्राची खून नाही आहे तर ती खोटी खून आहे आणि सायलीच्या पायावरती जी तुळशीपत्राची खून आहे ती खरी आहे. त्याबरोबर आता सगळ्यांच्या समोर येतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे तर ती एक नंबरची खोटारडी आहे. आणि ही गोष्ट सिद्ध करणारा महत्त्वाचा मुद्दा जो आजच घडला आहे ती म्हणजे प्रतिमा आत्या आणि सायलीने दोघींनीही पूर्ण आजीसाठी ज्या साड्या आणलेल्या होत्या त्या सारख्याच होत्या. आणि यावरून आता लगेचच प्रताप म्हणत असतो या अगोदरसुद्धा सायली आणि प्रतिमा हिच्या दोघींच्या सवयी बऱ्याच वेळेस एकसारख्या मॅच होतात, पण तन्वीची मात्र प्रतिमाबरोबर कोणतीही सवय मॅच होत नाही, ती कायमच वेगळी पडते प्रतिमापेक्षा. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कदाचित अर्जुन जे काही बोलतोय ते खरं आहे. त्याबरोबर आता मात्र सगळे सुभेदार कुटुंबीय प्रियाकडे रागाने बघत असतात. सगळेच जण प्रियावर चिडलेले असतात तर प्रिया मात्र प्रचंड घाबरलेली असते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ इथेच संपवूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.